चला तर आज मी तुम्हाला मम्मीच्या हातचं सुकं चिकन दाखवते. आता मम्मी जास्त कधी सुकं चिकन बनवत नाही. जास्त करून आमच्यात रस्साच असतो. कधी तर एखाद्या वेळेस चिकन सुकं खायची इच्छा झाली तर मग सुकं चिकन बनवतो. तर इथं काय केलं चिकनला पहिलं हळदी मिठामध्ये शिजवून घेतलं. नंतर कांदा, टोमॅटो छान व्यवस्थित तेलामध्ये भाजून घेतलं होतं. खोबरं पण भाजून घेतलं होतं. खोबरं, लसूण, अद्रक, कोथिंबीर याची पेस्ट सेपरेट केली होती आणि कांदा, टोमॅटोची पेस्ट त्याची सेपरेट केली होती. छान व्यवस्थित तेल सुटेपर्यंत मसाला भाजून घ्यायचा. नंतर हळद, चिकन मसाला, गरम मसाला हे सगळं व्यवस्थित पाणी थोडंसं घालून छान असं तेल सुटेपर्यंत भाजायचं. एका साईडला चिकनचा रस्सा पण होत होता. चला म्हटलं ते पण तुम्हाला दाखवावं. नंतर थोडासा वरून गरम मसाला घालायचं. कोथिंबीर इथं थोडीशी मम्मीने घातली आणि इकडं पण कोथिंबीर घालायची. पहिल्यांदा मम्मीने काय केलं रस्सा बनवून घेतला आणि नंतर शेवटी आहे तर चिकन बनवायला लागले होते सुक्कं. नंतर जे शिजवून घेतलेलं चिकन आहे तर ते छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं मसाल्यांमध्ये. झाकण लावायचं. झाकण लावलं की मसाला आहे तर चिकनपर्यंत आतपर्यंत पोहोचतो आणि चिकनची टेस्ट छान लागते. चला तर या पटकन तुम्ही पण जेवण करायला.